नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. म्युच्युअल फंडमध्ये 10 लाख रुपये लमसम गुंतवायचे आहेत, पण कुठे, कोणत्या फंडमध्ये आणि कशा प्रकारे गुंतवायचे हे जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुम्हाला एक क्लिअर आयडिया येईल की कोणत्या फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला जास्त रिटर्न्स मिळू शकतात. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सुरुवातीला आपण पाहूयात की 10 लाख रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही कोणत्याही फंडमध्ये करतायत, ते फंड तुम्हाला 12% रिटर्न देत आहेत, तर याचाच अर्थ तुमच्या 10 लाख रुपयाचे 10 वर्षानंतर जवळपास 31 लाख रुपये झाले असतील. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट होती फक्त 10 लाख रुपये आणि त्याच्यावरती वेल्थ गेन झाला 21 लाखाचा आणि टोटल वेल्थ झाली तुमची 31 लाख रुपयाची. हेच 10 लाख रुपये तुम्ही एखाद्या बँकेत ठेवले असते तर जवळपास 11 वर्ष लागले असते त्याचे पैसे डबल होण्यासाठी, पण 10 वर्षामध्येच याची वेल्थ क्रिएट होते जवळपास 31 लाख रुपये. हे म्युच्युअल फंडची पॉवर आहे. पण मार्केटमध्ये 12% पेक्षाही जास्त रिटर्न्स देणारे फंड आहेत आणि त्या फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तर हे 31 लाखापेक्षाही जास्त वेल्थ क्रिएट करू शकता. हे आहे टॉप 5 लार्ज कॅप फंड. गेल्या 10 वर्षांचे यांचे हे रिटर्न्स आहेत आणि या टाईपच्या फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत तर जवळपास ॲव्हरेज 13.73% रिटर्न्स हे फंड्स देतात. या टॉप 5 फंडमध्ये आहेत निपॉन इंडियाचा लार्ज कॅप फंड, ICICIचा ब्ल्यू चिप फंड, कॅनरा रुबिको, मिरे असेट लार्ज कॅप फंड, HDFCचा लार्ज कॅप फंड. म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या टॉप कंपनीजचे हे फंड्स आहेत आणि त्यांनी एवढे चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. आता जर लार्ज कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट न करता जर तुम्ही लार्ज अँड मिड कॅप फंडची कॅटेगरी चूज केली तर त्यामध्ये तुम्हाला मिरे असेट लार्ज अँड मिड कॅप फंड 17.67% रिटर्न देतो. हे टॉप 5 फंड्स आहेत ज्याच्यामध्ये आपण गेल्या 10 वर्षाचे त्यांचे रिटर्न्स पाहतोय, ज्यामध्ये त्यांनी 10 वर्षात सगळ्यात जास्त रिटर्न दिलेले आहेत ते फंड्स आहेत. हे मिरे असेट लार्ज अँड मिड कॅप फंड आहे ज्याने 17.67% रिटर्न दिलेत. कॅनरा रुबिकोचा लार्ज अँड इमर्जिंग इक्विटी फंड आहे ज्याने 16.14% रिटर्न दिलेत. सुंदरमचा लार्ज अँड मिड कॅप फंड आहे ज्याने 15.74% रिटर्न दिलेत. ज्यांचं जर ॲव्हरेज काढलं तर जवळपास 16.13% ॲव्हरेज रिटर्न्स हे फंड्स देतात. म्हणजे या टाईपच्या कोणत्याही फंड्समध्ये जर तुम्ही 10 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली पुढच्या 10 वर्ष आणि आपण ॲव्हरेज असं समजूयात की एवढेच रिटर्न्स त्या फंड्सने दिले तर तुमच्या 10 लाख रुपयाचे जवळपास 16%ने 44 लाख रुपये झालेले असतील फक्त 10 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटचे. आता हेच 10 वर्षाच्या ऐवजी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा पिरियड वाढवला आणि 15 वर्षात ठेवला तर तुमच्या 10 लाख रुपयाचे 92,65,000 रुपये झालेले असतील फक्त 5 वर्ष वाढवले तर. आणि पुढचे अजून 5 वर्ष जर वाढवले तर जवळपास 20 वर्षामध्ये 16% रिटर्नच्या हिशोबाने तुमच्या 10 लाखाचे जवळपास 2 करोडच्या आसपास वेल्थ क्रिएट झालेली असेल, 1,94,00,000 रुपये. आता यामध्येच जर टॉप 5 मिड कॅप फंड्स पाहिले ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स दिलेले आहेत, त्यामध्ये एडलवाईजचा मिड कॅप फंड आहे जो 18% रिटर्न देतोय. कोटकचा इमर्जिंग फंड आहे 18% रिटर्न आहे. निपॉन इंडियाचा ग्रोथ फंड 17%, HDFCचा मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड 17.84%, इन्व्हेस्को इंडिया मिड कॅप फंड 17.64%. म्हणजे ह्या 5ही फंडचं जर ॲव्हरेज काढलं तर ते येते 17.90%. म्हणजे या टाईपच्या फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर 17.90% ॲव्हरेज रिटर्न्स तुम्हाला मिळायला हवेत. पण आपण ॲज अन ॲव्हरेज जर 17% रिटर्न कन्सिडर केले, जर 10 लाख रुपये तुम्ही मिड कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतायत आणि 17% ते फंड्स जर रिटर्न्स देतात तर तुमच्या 10 लाखाचे 48 लाख रुपये होतील 10 वर्षामध्ये. आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही 15 वर्ष कंटिन्यू ठेवली तर फक्त 15 वर्षामध्ये तुमच्या 10 लाख रुपयाचे 1 करोड व्हॅल्यू क्रिएट झालेली असेल. आणि हेच जर पुढचे 20 वर्ष ठेवताय तर 17%च्या हिशोबाने 2,31,00,000 रुपये तुमचे झालेले असतील फक्त 20 वर्षामध्ये. 10 लाखाचे 2,31,00,000 रुपये एवढा वेल्थ क्रिएट करण्याची पॉवर आहे म्युच्युअल फंडमध्ये. फक्त तुम्हाला चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 10 लाख रुपये स्मॉल कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर गेल्या 10 वर्षामधले हे टॉप 5 फंड्स आहेत आणि त्यांच्या रिटर्न्स इथे दिलेले आहेत. निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड सगळ्यात जास्त रिटर्न देतोय 21.91%, SBIचा स्मॉल कॅप फंड 19% रिटर्न देतोय, HSBCचा स्मॉल कॅप फंड 19% रिटर्न देतोय, ॲक्सिसचा स्मॉल कॅप फंड 18.73% रिटर्न आहेत आणि HDFCचा स्मॉल कॅप फंड 18.59% रिटर्न आहेत. आणि हे सगळ्या फंडचं जर ॲव्हरेज काढलं तर 19.58% रिटर्न स्मॉल कॅप फंड्स देतात आहेत.
जर तुम्ही अशा टाईपच्या स्मॉल कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय 10 लाख रुपये, तर 19%च्या हिशोबाने तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय फक्त 10 वर्षासाठी, तर 10 लाख रुपयाचे जवळपास 56 लाख रुपये होणार आहेत फक्त 10 वर्षामध्ये। आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर पुढचे 5 वर्ष वाढवतायत म्हणजे 15 वर्ष करतायत, तर 15 वर्षामध्ये तुमच्या 10 लाख रुपयाची व्हॅल्यू होणार आहे 1,35,00,000 रुपये। आणि हीच इन्व्हेस्टमेंट पुढचे 20 वर्ष ठेवताय तर 10 लाख रुपयाची व्हॅल्यू होणार आहे 3,24,00,000 रुपये, जर 19% रिटर्न त्या टाईपच्या फंड्सने दिले तर। यामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या फंड्सला प्रमोट करत नाही आहे किंवा तुम्हाला सजेस्ट करत नाही आहे की तुम्ही त्या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा, पण जर तुम्ही 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅप फंड्समध्ये जर केली आणि त्या फंड्सने जर अशा प्रकारचे रिटर्न्स दिले तर तुम्हाला हे रिटर्न्स पाहायला मिळतील। आता हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही फ्लेक्सी कॅप टाईपच्या फंड्समध्ये करतायत, तर फ्लेक्सी कॅप टाईपचे फंड्स जे आहेत गेल्या 10 वर्षामध्ये टॉपचे जे फंड्स आहेत ते हे आहेत, ज्यामध्ये पारक फ्लेक्सी कॅप फंड 17.43% रिटर्न देतोय, HDFCचा फ्लेक्सी कॅप 15.59%, DSBचा फ्लेक्सी कॅप 14% रिटर्न, एडलवाईज 14%, आदित्य बिर्ला फ्लेक्सी कॅप फंड 14.20%। म्हणजे ॲज एन ॲव्हरेज फ्लेक्सी कॅप टाईपचे फंड्स जे आहेत ते 15.21% रिटर्न देतात। जर तुम्ही अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि ते फंड तुम्हाला 15% रिटर्न देत आहेत 10 वर्षामध्ये, तर जवळपास तुमच्या 10 लाखाचे 40 लाख रुपये झालेले असतील। पुढचे 5 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवताय तर 81 लाख रुपये होतील आणि पुढच्या 20 वर्षामध्ये 10 लाख रुपयाची व्हॅल्यू असणार आहे 1,63,00,000 रुपये, जर तुम्ही फ्लेक्सी कॅप टाईपच्या फंड्समध्ये सगळेच्या सगळे 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतायत। यामध्ये जे फंड्स मी तुम्हाला दाखवतोय यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन तुम्हाला करत नाही की तुम्ही याच टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावे किंवा याच फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावं, हे तुमचा चॉईस आहे की तुम्ही कोणत्या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची। यानंतर आहेत मल्टीकॅप फंड्स। गेल्या 10 वर्षाचे टॉप 5 फंड्स आहेत हे, ज्यामध्ये निपॉन इंडियाचा मल्टीकॅप फंड 15% रिटर्न देतोय, ICICI प्रूटचा मल्टीकॅप फंड 14% रिटर्न देतोय, संदरमचा मल्टीकॅप 14%, इन्व्हेस्को इंडियाचा मल्टीकॅप 14%, बरोदा PNB 13%। म्हणजे ॲज एन ॲव्हरेज हे फंड्स 14% रिटर्न्स देतात आहेत। आता या मल्टीकॅप टाईपच्या फंड्समध्ये 10 लाख रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली पुढच्या 10 वर्षासाठी आणि ते फंड्स जवळपास 14% रिटर्न देतात, तर 10 लाख रुपयाची व्हॅल्यू होणार आहे 37 लाख रुपये। पुढचे 5 वर्ष वाढवतोय तर जवळपास 71 लाख रुपये आणि पुढच्या 20 वर्षामध्ये त्यातून वेल्थ जनरेट होणार आहे जवळपास 1,37,00,000 रुपये। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगत असतो की कधीही तुमची सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट एकाच टाईपच्या सेक्टरमध्ये करू नये। म्हणजे सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅपमध्ये करताय किंवा मिड कॅप किंवा लार्ज अँड मिड कॅपमध्ये करताय किंवा मिड कॅप फंड्समध्ये करताय, स्मॉल कॅप फंड्समध्ये करताय, फ्लेक्सी कॅप फंड्समध्ये करताय किंवा मल्टी कॅप फंड्समध्ये करताय, तर असं अजिबात करायचं नाही। तर त्यासाठी एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला इथे दाखवतोय। तुमच्याकडे एक लार्ज कॅप फंड असायला हवा, एक मिड कॅप फंड असायला हवा, 2 स्मॉल कॅप फंड असायला हवेत आणि एक फ्लेक्सी कॅप फंड असायला हवा, कारण की मी ॲग्रेसिव्ह म्हणतोय, ज्यामुळे इथे 2 स्मॉल कॅप फंड्स घेतलेले आहेत। तुम्हाला जर सेफर साईड पाहिजे असेल तर तुम्ही लार्ज कॅप फंड्स 2 घेऊ शकता, एक मिड कॅप फंड घेऊ शकता आणि एक फ्लेक्सी कॅप फंड घेऊ शकता। हे टोटली डिपेंड आहे की तुम्ही कशा प्रकारची स्ट्रॅटेजी यूज करताय। या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला स्टेबिलिटी मिळते, कारण की लार्ज कॅप फंड आहे, मिड कॅप फंड आहेत, 2 स्मॉल कॅप फंड आहेत, त्यामुळे जास्त ॲग्रेशन मिळतं, ज्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेल्थ क्रिएट लवकरात लवकर करू शकता। आणि एक फ्लेक्सी कॅप फंड आहे, ज्यामुळे जर मार्केट ज्या डिरेक्शनमध्ये चालेल त्या टाईपच्या सेक्टरमध्ये व्हावी म्हणून फ्लेक्सी कॅप फंड घेतलेला आहे। म्हणजे जर लार्ज कॅप फंडचं सेक्टर खूप चांगलं बूम करत आहे तर फ्लेक्सी कॅप फंड हा लार्ज कॅप फंड्समध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतो, जर मिड कॅप फंड बूम करत असेल तर मिड कॅपमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतो, त्यामुळे मला इक्वल अपॉर्च्युनिटी मिळेल, त्यामुळे फ्लेक्सी कॅप फंड घेतलेला आहे। आणि त्यामुळे हे कॉम्बिनेशन ॲज एन ॲव्हरेज 18% रिटर्न जनरेट करू शकतं। आणि जर या कॉम्बिनेशनने 18% रिटर्न खरंच जनरेट केले पुढच्या 10 वर्षामध्ये, तर जवळपास 10 लाख रुपयाचे 52 लाख रुपये झालेले असतील आणि पुढच्या 15 वर्षामध्ये त्याचेच 1,19,00,000 रुपये झालेले असतील। जर 10 वर्षामध्ये 18% रिटर्न जरी नाही मिळाले आणि जर मला 16% रिटर्न जर मिळतात आहेत, तरी सुद्धा 10 लाख रुपयाचे 44 लाख रुपये मिळणार आहेत
एवढी वेल्थ जनरेट होऊ शकते जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून इन्व्हेस्टमेंट केली तर. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि तुम्हाला कळत नाही आहे की कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, कशाप्रकारे SIP सुरू करायची किंवा कशाप्रकारे लमसम इन्व्हेस्टमेंट करायची, तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेल की तुम्ही कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, तुमचा गोल काय आहे तो समजून तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे फंड्स सजेस्ट करू शकतो. आणि जर म्युच्युअल फंडबद्दल तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही डाऊट्स असतील तर नक्की मला कॉल करा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.